पृथ्वीराज, आपल्याला स्वतःला सुद्धा सॅम पित्रोडा किती आपल्याकडचे इन्फ्लुएन्शियल म्हणजे थोडक्यातच प्रभावशाली व्यक्तिमत्व हे लक्षात येत असेल. सॅम पित्रोडा जेव्हा एखादं वक्तव्य बोलतात तेव्हा त्याचा हा काँग्रेसच्या धोरणांमधला प्रतिसाद अपेक्षित असतो, तसा तो दिसतो सुद्धा. आपल्याला नाही वाटत जे आज सॅम पित्रोडा बोलतायत भविष्यात ते काँग्रेस करून दाखवेल? आता मला सांगा, मागचं एखादं उदाहरण देता का की सॅम पित्रोडांनी काही वक्तव्य केलं आणि ते काँग्रेसने ते अंमलात आणलेलं आहे? काँग्रेस गेली 10 वर्ष मनमोहन सिंग सरकार मध्ये काँग्रेस चालवत होती, त्यामध्ये त्यांचा काय रोल होता? म्हणजे असं काय आहे की एक भारतात गुजराती माणूस भारतात जाऊन अमेरिकेत सेटल झाला, जो अतिशय उत्कृष्ट त्यांनी कामगिरी IT क्षेत्रात केलेली आहे. राजीव गांधींनी त्यांना बोलावलं, त्यांचा सल्ला घेतला आणि आपण भारतामध्ये टेलिकॉममध्ये डिजिटल टेक्नॉलॉजी आणली. त्यांचं एक महत्त्वाचं योगदान आहे. पण सर्व क्षेत्रामध्ये ते जे बोलतील ते ब्रह्मवाक्य आहे, ते काँग्रेस अंमलात आणेल हा हास्यास्पद प्रकार आहे. आज ते भारताचे नागरिक पण नाहीत.